दुहेरी जलवाहिनीसाठी 89 कोटी निधी वितरित करण्याचे दिले आदेश। आमदार देवेंद्र कोटे यांच्या पाठपुराव्याला यश। सेटेवाड्यात श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाची झाली भक्तिभावाने पूजा। दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थान येथे उत्तरद्वार दर्शन उत्साहात। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन। सोलापुरात 2 बंधूंना बेड्या, कोट्यावधी रुपयाचा जीएसटी बुडवल्यामुळे झाली कारवाई। आमदार सुभाष देशमुखांनी घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट। शिष्टमंडळाला आले यश। वैकुंठ एकादशी निमित्त गुरुरतम म्युझिक कंपनीच्या वतीने राजा पंढरीचा अभंगवाणी सादर। बांधकाम कामगारांचे उत्तर सुविधा केंद्र बंद करून रामकृष्ण बोगा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची संघर्ष समितीची मागणी। जनजागृती सेवा संस्था ठाणे यांच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज यांना सन्मानपत्र। आणि भारतीय जनता पक्षाचे सभासद नोंदणी घर चलो अभियान उत्साहात।